श्री गुरुदेव दत्त. नवनाथ भक्तिसार कथा अध्याय 37. श्री गणेशाय नमः. जय जय आदि पंकजाक्ष आदि पुरुष सर्व साक्ष व्यक्त व्यक्त सर्व परीक्षा महादक्ष रमावरा. मागील अध्याय कथन करविले वटसिद्ध नाथ जन्म उपरिसिद्ध कला पावन कोल्हापुरी पातला तेथे राहून लक्ष्मी आलयात पुजारी करुणी हस्तगत सर्व सामग्री उगरीत नेऊन दाखवणी म्हणे पुजाऱ्याची सबल पडल्या कनकराची तरी ह्या सरतीर ज्या दिवशी तव तरी संदर्भ योजावे तरी अन्यावर काहीच धरू नये भिन्न कसळा लागे करुणे पक्वान पंगती ते वाढावे गावा माझी सकळा कारणे पेटून देवा पाकी पावना दिवेळा त्रिवेळा घालणी भोजन तुष्ट करावे सकळांते शेत सावकार राजा रंक सकळांशी आणणे उपपाक अंत्यजादी भूदेव लोक तुष्ट करावे सकळांते ऐसे सांगून पुजारा ते शीघ्र कामाटी आणावे तर कार्ययोगी अपरिमित सकाम काम योजिले उत्तम तिथे नेम करून मांडव उभारून काका लागे सज्ज करून सर्व काम चालविले. मग शिष्टाशिष्ट गृही धाडून तयारी दिले. आमंत्रण इकडे पाक निर्माण करावया लाविले आणि ग्रामदौरी टिळा लावून भोजन दौंडी ग्रामी पिटून सर्व सामग्री सज्ज करून काम चालविले. शैव श्रावक आणि ब्राह्मण भेद 84 देश समान देवाग्री विप्र ऋषी ब्राह्मण पाक भिन्न भिन्न निर्मिती पंच द्रविड देश मुलतानी मारवाडी गुर्जर हिंदुस्थानी हुसैनी पावडर मिळवून देश जाती मिळाल्या. असो भेदा अन्य जाती षडमार्गाने पाकविती खाजा करंजा कचरो मालती शिराबंदी करता ती पुरी पोळी शिप्रावत चमचमीत भाज्या वरण भात पंचमधू त्यात अपार घृत इच्छे समान मिळवले. असो पाकाग्नी सिद्ध करून चालते पंक्ती सेविती अन्न पुन्हा शुद्धा लागल्या परतून येऊन अन्न सेविती प्रथम पाक जात जाती येथे नशे काय वृत्ती किती गवाडून ग्रहाशी नेती भोजन करून मनमाने कोणी कुरडीची उठून नेती अन्न नेऊन भारी आपले सदन मग जिकडे तिकडे अन्न सिद्ध अन्न सर्व झाले गावात राव रंग कुटुंबासहित अन्न शेवणी होती वृत्त मंगवणी तुका दीप निमित्त गृही गृही मिरवरा. असो या परी एक मास ग्रामदेवी सिद्ध अनास यावरी कथा त्रिसुतास कैशी वर्तले ती ऐका. प्रथम दिनी भिक्षेकांनो गावात संचरिनंदन कुचित रूपी उरपवान भिक्षा मागे ग्रहाघरी तव ते गर्भगृहीचे जन म्हणते गावात प्रयोजन होते ते त्या मदाने कुटुंबाती भोजना तरी तू सत्वर गती जाऊनी सारिका आपुले भुक्ती व्यर्थसीन कासया प्रति वाईट कदर नाही छुनी उत्तम पक्वान टाकून व्यर्थ काशीनशी दरिद्रवान कामधेनुचे काशी आनन कांडन कोंडा का भक्षावा की कल्पतरू बैसल्या ठाई इच्छे समान पदार्थ की मग काशी नावे धावनी पाय मिळवा वया भुक्ती ते परिसास्ता ग्रहा रागून मग चाकरी कासया करावी हेमाकरण रागयात उडता पियुष पान मग वल्लीर रसायन कायचा देवी तू प्रकरण करीशी येते सोळणे सुधा रस अन्ना ते कदान्ना करता या गावात हिंडतो श्रीमती मंदा हे परी असो आम्ही ग्रहाचे भोजनाय जातो आम्ही कुटुंबेशी पाक करावा कमने अर्थची तुझरागी ओपालावा ऐशी घरोघरी भासने होती दत्तात्रय कारणी मग मनात म्हणे प्रयोजन जाऊनी पाहून दृष्टी ऐशी योजनी सोचितात ते पातला तपोनात उभा राहून पाक सलित पाक लक्षात आणि तसे तव तो महाराजा योग कारण लेखता ओळखी सिद्धी आण थोडे करिता नग समान होय अपार न पचविता एके पोळी पिडताची लागली परिसहस्रे वडील ऐशी चिन्हे ओळखिली सिद्धी का महाराजा मग ते तिच्या जना लागी पुसते प्रयोजन एवढे कोण करिता येलो म्हणते महासमर्थ हवट सिद्ध नागनाथ करीतो ऐशा ऐकून अतिशूत कोण जाणले सोचितात किम्या मुलाशी सिद्ध पदार्थ काशी क्षेत्री उपिरे त्याचे नाव होते यथार्थ वट सिद्ध नागेश नागनाथ तरी तोची काय आहे हे तर मोठे पणा त्याशी वर्षे लोटलीस तरी झाला असे स्थूल तरुणपणी वाहतीस वाढवाव्या टेकला पडे मंदकारणी गोचर व्हावे ही इच्छेमय या गावीची सुंदान धरणी संतर्पण मांडले या गावीचे भिक्षास्थान भ्रष्ट करावे सिद्धी आणणे सकळ गावीचा पाक वर्जन केला अर्थ मज करता तरी आता असो कैसे आधीचा दिन करू उपवास ऐशी योजने सोचिता स्वामी तिथून चालला परी अनेक जण पाचारिता बाला कारण आपण जावे भोजन करतो ऐसा का जातो ऐशी म्हणून हाती धरती पुन्हा पाकसाळे आणते परित नायक योगपती गाव माझी संचरे कणधान्याची भिक्षा करीत लोक पोचतात त्याची वदत की आमचा नेम भी शिवाद अर्हित अन्न सेवित नाही जे ऐशी ओधनी सकळ लोकात शुष्कान्न मागून घेत काशी क्षेत्री जाऊन त्वरित भोजनाती सारितची ऐशी रीती एक मास लोटणे गेला सहज तर परिणाम ना सोचिता
विचार करता बाजार म्हणे लोटला एक मास स्वामींना दिसे आम्हास मग बोलावणे ग्रामस्थात पुस्तक झाला महाराजा म्हणे गावात कोणी येत अतित आहे भिक्षावंत तव ते म्हणती सिद्धना हे काती देतो की तो तिचे तुमचे अन्न न शिवी मागतो भिक्षा कदन आम्ही पुसता म्हणतो नेम माझा ऐसा आहे की आम्ही सरितो येथे भोजन म्हणून न मिळे त्या पकवान यास्त कोडे मागून धान्य नेत आहे महाराज असे बोलतात सकळ ग्रामस्थ त्याची म्हणे नागनाथ मागू येथील जे गावात करात श्रुत मज लागी त्याशी काही न टाकून श्रुत करावे मज कर मग मी जाऊन ग्राणित वचने भोजन घालीन तयाची परी आणि काही एक अर्थ कोरडे अन्न त्या ग्रहात येरू येईल जवळ भिक्षेचे तेचे अन्न वाढावे त्याने हे अन्न घेतल्या पदरी मग प्रयोजन आहे सांगाव्या परी न घे मग तुम्ही येऊन झडकारी श्रुत करा मज लागी 550 ना ते सांगितले भाविकाशी जे कदा काळी कार्याची ढळणार नाहीत निश्चय ऐशी सांगून सिद्धी अन्न त्या तेथले वस्त्री बांधून मग आपल्या घरी जाऊन वाट पाहत बसले तो श्री दत्तात्रय त्रिसूत भिक्षेशी आले अकस्मात तेव्हा ते सिद्धी यात्रे घेऊन हातात सन्मुख येथे घालाव्या म्हणते महाराजा आम्ही देणं आमचे ग्रही काहीचे अन्न परी नागनाथ कृपा करून देतो अन्नामाशी तरी त्या भिक्षेत भिक्षा चुज तुम्हा वाढावे धर्म का दायची बोलते ते सहज श्रुत कराया दत्ताशी परमचतुर विचक्षण परीक्षा घेती श्रुत करून परी तो त्रिदैवाचा अंश हे ऐकून भिक्षे लागे आपल्या मागे पाहू तत्काळ ठेवून जाता होय त्रिनंदना मग त्या आपुले ग्रहीचे अन्न घेऊन या धावती म्हणते महाराजा नागनाथाचे अन्न आपण न वाटे चित्ती प्रसन्न तरी आमचे कष्टा चित्त देऊन विनमुख होऊ नका जी ऐसे सांगणे भिक्षा देती ती अवघित नाही प्रांजळ चित्ती मग लगबगे हेर जाती श्रुत करीती नाथाशी होता श्रुत मात शीघ्र चपळते येत धावत निकट येता हस्तसंकेत हेर दाविती तयाशी तोही हस्तसंकेत खणे आत्री सुतराच्या निकट जाऊन प्रथम करे कर कोण चरणे माता ठेवी तशी म्हणे महाराजा योगपती माय तो मावली दयाळशी ती तरी डावलोनी पाडसा प्रती गुप्त कैसा विचारशी माझं करुण्यान दैन्यवंत बहुत प्राणने तेथे सांडून निष्ठुरपणे जैशी कैशी देव माय माझं बालपणे आपुले चोज जाऊन या तपभूत गेलाशी टाकून महाराजा मागे दृष्टी न करता तरी मी सकाळी तुझ्या वाचून पडलो आहे घोरवणी मागे लक्षिता सुस्मने प्राणकंठी उरला अशी जैसा त्यात दृष्टी करून वाट पाय अंबुद सदन उखरे हरणे लागून वाट पाय फाडस 20 संवत्सर गेला का परी चिंतामणी दाही तळमळ ते शांत करावया जल तुझे काही दिशेना आपा वेगही आप मासुरी केवी तव भेटी जीव तळमळी परी माय हृदय गतकमळी निष्ठुर कैसे साठवले ऐशी म्हणून आरंभळत नेत्र अश्रूने पादशालीत म्हणे अंतर दे म्हणे माती गेला अशी कैसा महाराजा ऐशी वदनी ग्लानी तवानी पुरे लोटवी नेत्र जीवनी मगत्रय देव परीक्षा नाही अंतराती ओळखी चित्ते म्हणे प्राजलवंत तापे तापला आहे ना तर मग मस्तका खाली घालणे हस्त उठविले महाराजा प्रेम स्नेह कोळून पाणी हृदय कोळीला प्रेमी कोळून वाम हस्ते कोळणी मुळी नेत्र अश्रू खुशी तसे मग धरुणे शीघ्र हस्त नेत स्वामी एकांतात कृपे होळी ठेवणे हस्त करणे मंत्र उपिल देवणी सोमुखी आत्मकुन केला ब्रह्म अपरंपरा ज्ञानपण मनाहून नाशिले ऐशी होता ब्रह्मस्थित कुठे तात्काळ गुरुकृपे पडली दृष्टी जैशी अप्रवित्रता सुट्टी सुधार दिसतशी तेही पाहता दत्त स्वरूप मग उचंबळाला आनंद कुपहा म्हणून बाप पदी मौळी अर्पितसे मग परम प्रिया त्रिनंदने अंकी घेतला स्नेह करून करे मुख कुरवाळून मागील कथा निवेदी अर्घ्यहोत्र नारायण आयशी तू मयी कर वर्गी कुशी विधी विरेवान जन्म तुझा होय बा तरी ऐशी मूळ कथा मजा तोडले हृदय सुदिता म्हणून बाळा तुझ्या हाता सिद्धी कळा ओपिले तरी तुझे भेटी द्यावया कारण निश्चित होते माझे मन परी प्रारब्ध करून आजी घडून आले बा तुझे प्रकरणा समायोजित लोहचुंबका भेटी होते का समुद्र क्षार ऐकेवंत ना गावळी होतची तेवी बापा तुझं मज भेटी झाली प्रारब्ध योगाठी ऐशे म्हणून हृदयपोटी नाथा लागी धरीत असे मग उभय प्रतापंत निघता साडून ते एकांत ग्रामाबाहेर निघून करीत काशी क्षेत्री चालिले परी ऐशे रीती व्यान मंत्र प्रयोगी नाथबाळी चर्चने निवती गमन दोघे करता ती मग पवन वेगाचे गमन थकिता वाटे ऐशे गमती उभे लवता नेत्र पाती पाता काशी क्षेत्री पातले
तेथे काहीचे टेकून क्षण सारीला आपला नक्तीनं बद्री केदारचे तिथून गमन करते. त्या मार्गे भारी प्रयोग दिव्य होती ज्ञानरूपाची महाशक्ती शनी बद्रिकाश्रमाप्रती जाऊन या पोचले संचार करीती. शिवालय प्रत्यक्ष झाला उमाकांत मग प्रेमावळी उभुनी पर्वत एकमेका भेटती. या परी जो उमाकांत श्रीदत्ता ते विचारित दुसरा कोण आहे भृत्य मिळविला शिवेशी ऐशी बोलता अनुसयासुत म्हणे महाराजा नाम या नागना आरोग्य प्रतापंत नारायण अवतार ऐशी बोलता उमारा दत्ताशी म्हणे ऐकूच या ते सद्विद्या अभ्यासून नाथ पंथी मिळवावे की मग अवश्य म्हणून त्रिसूत राहता झाला जन्मास्तेच सांगून सकळ अस्त्रविद्येप्रत 14 केला 64 उपरी नागपंत्री असोत्तीने केले सकळ सिद्धार्थ साधन उपरी बदरिकाश्रमी जाऊन तपा लागी वैसवेले नाथ दीक्षा तत्काळ उन्मनी मुद्रा लेवई काळी सिंगी सेवी सिद्ध करणे नाथा लागी ओपली अशी दशा दिशा रुपये 12 वर्षे केले तर मग स्वर्गदेव म्हणून पोहरा लागी दिले मावदे करुले दिदीप्यमान तिष्ठ करून स्वर्गीय जन बोलवले स्थानोस्थान नाथा वर देऊन यावर प्रीत अत्रिचुत नागनाथा बोलितो म्हणे बारे महिषी तर ते सांग पंकरी का तर ते अति मलिन तयाचा मला सांडती संत तस्मात बारे तीर्थाटन संत मेरा करी का मग अवश्य म्हणून नाथ प्रेमळ वंदुनी श्री गुरुचे पदकमल तीर्थे करावता महिवरी संचरला अत्रिसुत गेला गिरणार पर्वती एरिकडे नागनाथ जती तीर्थे करीत नाना शिती बाले घाटी पातला तेथे पाहुणे शुद्ध कान वस्तीच राहिला मनधर्म परी तो प्रताप इतकी संगन गावोगावी समजला अपार लोक किती दर्शन दिवसानुदिवस वाढी महिमा मग भक्ती पुरस्कारांची वाढली तुम्ही येतेची वस्ती करावी मग अपार धर्म करून वस्तीच राहिले अपार धन वडवळाशी ग्रामनाम नागनाथ ठेवले यावरी कोणी एके दिवशी मच्छिंद्र आला त्या ठळ्याची सहज रात झाला वडवळाशी नाथ करती ऐकली म्हणून मच्छिंद्र दर्शनात तो मोठदावर येऊन त्वरित सुरू चालता द्वारा स्वशिष्याने हटकले म्हणती नाथ बो ऐकावच्या पुढे नका करू गमन श्री नागनाथा ते सांगून तुम्हाला दर्शन त्यांच्या परवानगी वाचून होत नाही कोणाचे गमन तस्मात थांबा एक क्षण आम्ही विचारून येतो की ऐशे मच्छिंद्र ऐकता कोपानळी चढले मन चित्ते मने संत कैसा राहावं दिसत देवदार साधुद्वार मुक्त असायनंतर तरी कपटमणीचा संतेवर संग्रहात येणार ठेवती तरी येथे आहे बंड जग भंडाळीचे केले प्रचंड तरी भिक्षा आता उदंड दाखवा येणार ऐशे क्रोधे चित्ते त्या शिष्यांची केले ताड न करता बौद्ध 700 शिष्य धावले ते पाहुण्या मच्छिंद्रा स्पर्श करा त्वरेपर्यंत तेने झाले मही व्यक्त 700 शिष्य सकलिक मही व्यक्त सकळ होता नाथ मुखवटा ताड न करता तव ते आरंभळ ते अपोषवंत एक आरडा उठला एरिकडे मठात सदा ध्यानी भरणी लागला कोल्हार आरडा ऐकून प्राजलवंत देहावरी पातला ध्यान भंगिले कोणाले करून तेने कोपानले पेटले मन उपरीवरी शीघ्र जाऊन निज दृष्टी पाहत असे ते 700 झाले ते चरण वलन रहित एकटा तया गरीनाथ मुखावरी विहिरीत असे ऐशे नागनाथी पाहून अत्यंत कोपला कोपानन आले म्हणे हा नाथ दीक्षेची येतो दिसून मारी भ्रष्ट बुद्धी आहे की शांती समाधाय पूर्ण पाळीचे साधूचे हिचे लक्षण स्वप्नामध्ये तीव्र पण ठेवू नये दृष्टी तरी हा या ते नाही योग्य नाथ नाथ पंथा लाविला डाव कोणता साधू होता मग उद्देश ऐशीशी तरी या ते शिक्षा कोणी दीक्षा घ्यावी घरून ऐशे खौपेची जलपुणे धनी भस्म कळले प्रथम गरुड बंधन विद्या जलपुणे स्वर्गीय गरुडाचे केले बंधन सकळ नरेश्वर स्वर्गीय युक्त केला मग हिवतासर जपून शिक्ष मुक्त केले मैकर मुक्त होताची सकळ नाथ दृष्टी धडाले ते पाहुण्या मच्छिंद्रा मने चूर्ण करावे समजत मग जलपुणे अस्त्र पर्वत महानग निर्मिला तो पर्वत विशालपणे येता झाला पंत नगरी ते नाथ पाहुणे नाही चक्रवर्ती जलपिले मग तो शीघ्र पाकश अंतराळी वज्रदे सोडून तिने पर्वत झाला चूर्ण मच्छिंद्रनाथ पाहुणी कुपला जलपुणे वाताकर्षण चक्र पडेला माही कारण वज्रकाळी विद्या जलपुण वज्रा लागी उठले ते पाहुणे नांगना मनीषोधला अति अद्भुत मग वात प्रयत विद्या त्वरित वाताकर्षणावर टाकली त्याने चक्र सावध होऊन पळू लागला भय कारण म्हणे प्रतापी घन दोघे जण आपले काम नसे येते ऐशे म्हणून भयस्ती चक्रस्थान आपळून जात त्याकडे मच्छिंद्रनाथ काय करता पाय झाला मग वासव शक्ती हाती धरून जलपुणे मंत्र प्रयोग सिद्ध करून दैदिप्यमान नागेश भागा पाठवली फळीती शक्ती महाधरून सहस्र मित्र जे करून प्रलय कालीचा जैसा अंगण शब्द करीता येतसे शब्द करिता कडकडाट खसून पडते ग्रीक कपाट
धरा कापे जळजळाट दिभाग होऊ पाहतसे शॉपदे पैकी रानोला दिग्गजान पिळे कोठे ठिकाण पाताळ होऊन शेष दचकून मृदने ते सरसावी एकची झाला हल्लकल मयचे जीव चराचर सकळ घाबरून झाली हळवळ शेवेत स्थळ पाहती ऐसा कोणी महाअंकांत काय करीन लागला सकळ दैवते बंधन विद्या धरतवरा महाराजा त्याने दैवताचे बंधन समजत मंगन धावतीच पडल्या विद्या ऐशी केली गती कुंटीच्या सकळ अस्त्र सुसरांची मग हिमाद्री पर्वत दारून अस्त्र विजले महाधरून हेमाद्री अस्त्र पाहू नाते अशी शक्ती टाकली ते पाहुणे मत्स्यना चक्र वजरा लागी स्थवित वरी बंधन झाले सकल दैवत अस्त्र विद्या फळणं नाना अस्त्रांचे प्रयोग होती जपे परिते सकळ व्यर्थ जाती आणि शंक मच्छिंद्र होणी जगती स्तब्ध दृष्टी पाहतशी वैरिकडे नागनाथ नाना अस्त्र जलपुनी त्वरित प्रकार समान तक्षित होते अस्त्र विद्येशी धावले मच्छिंद्रा ते दंश धावती शतानुशत नाही गणती ते पाहुणे मच्छिंद्रती गरुडा अस्त्र तेव्हा जपत असे हरी नागनाथे पूर्वकर्मी केले होते गरुड बंधन तेथे मच्छिंद्राचा योग पूर्ण व्यर्थ झाला गरुडा अस्त्र मग ते सर्प उन्मत येऊन डंकिती ठाई नाथ तेने मच्छिंद्र हडबडीत प्राण सोडू पाहत असे मग अंतकालीचा संवेदन चित्त बुद्धी अंतकर काय वाचा तन मन गुरुचे चरण स्थवितसे परी कैशारती उर्दव शब्द उद्धत गती म्हणे महाराजा कृपा मंत्री कृपामूर्ती अत्रिसुता धावरे मी बाळ लढीवाल जाणे वेष्टोला असे सर्प वंदने तरी माये तुझं वाचून कोण सोडवे माझा हे त्रैदे अवतार खाणी माझ फारसाची तुहारणी व्याघ्र बैसला मम प्राण हरणी हे धावणी लगबगे परम संकटी पडले होते कशी नेत्रा लागले तुझे सर्व साक्षी असून जगाचे नेत्र झाकिले माझ्याविषयी दत्त दत्त असे म्हणून शब्द फोडीला अट्टहास्य करून नेत्र झाले श्वेतवर्ण मुखी हुंदका तसे दत्तात्रेय नामे करुणा बाह्य अट्टहास्य वचन तो नागना ते शब्द ऐकून सासंकित होतसे ते म्हणे मम गुरुचे स्मरण हा करीतो किमर्तवाचे तरी कोणाचा शिष्याचे नाम विचारू दावणी मग निकट येऊन वाट सिद्ध नागना पुसता धरा स्नेहबळी म्हणे कोण तुम्ही हो दीक्षावंत गुरु कोण तुमचा हेर म्हणे आदेशनाथा नाम मच्छिंद्र तत्ता प्रसन्न करण्यातरी सुद्धा अनुग्रह घेतला याशी नाथपंतामुळे मी प्रथम भागी दत्ताचे बाळ मज मागे जालिंदर सबळ दत्ता अनुग्रह मिळवला तया मार्गे भरतनाथ दत्त शिष्य झाला जगविख्यात जोवर यावणी तोपर्यंत चिरंजीव मिळवला तया मागे रेवणा दत्ता अनुग्रह प्रतापंत जने जिंकुणे देव समस्त प्रभाळे उठवली तरी महाराजा नाथपंतात मी दत्तात्रेयांचा ज्येष्ठ सूत ऐशी ऐकून वट सिद्ध नागडत मन माझ ही कळवळला मग सुपर्णाचे सूर्यबंधन गरुडासुर जपेवाचे कारण ऐशी होता तात्काळ सुपर्ण महिवरी उतरला उतरून नागकुळ समस्त होऊन या भयवीत तात्काळ विष शोषून त्वरित अदृश्य ते पावले ऐशी नागकुळ विष शोधून अदृश्य झाले अभय करून गरुड उभयतान मन स्वर्गाप्रती तो गेला एरेकडे नागनाथ मच्छिंद्र चरणी माता ठेवी म्हणे ताता समान वडील भ्रात गुरु माझा तो होशी मग नेऊन या स्वस्थानाची बैसुला आपणापाशी गौरवणी उदाहरणाची एक मास ठेविला यावरी मच्छिंद्र एके दिवशी बोलता झाला नागनाथाची तुवा वंदनद्वारापाशी ठेविले काय म्हणून या भावी किती दर्शनाते तव शिष्य येऊन आले त्याते तुझं माझं कळी याची निमित्ते झाले असे महाराजा यावरी बोले नागनाथ मी असतो सगळा ध्यानात जन हे येऊन परी ध्यान माझे भंगीची म्हणून द्वारे ठेवितो रक्षण उपरे बोले मच्छिंद्र नाथ हे नवे चांगल पण भूषण एकापणाशी कोणी जन हे हिन दिन व्हावा येते पवित्र पाहून तर हे द्वार अटक पाहून विन्मुख मागे जातात ती मुक्त द्वार आता इथून ठेवी जगाची अकृष्यन पण हरण या मनधर्म रूढी मार्ग वाढवी असे सांगून नागनाथाशी मच्छिंद्र जाती तीर्थाशी एरेकडे वडवाळ गावाशी काय करे नाथ ते मुक्त द्वारा अगार टाकून मग दर्शन येते अपार्जन नाना जगाचे अकिंचन पिटून मागे जातशी ऐशी हसता कोणी एके दिवशी सांगून संत शिष्य होता त्याची तयाची श्री पुण्य राशी मृत्यू पावली मोठा ते पाहुणे मोठ सिद्धना उठवती तयाचे कांती ते त्याने बाबा वडवाळ्यात घरोघरी संचला जयाचे घरी होत मृत आणून टाकी ती मोठा प्रेत उठून नागनाथ सदने झाडे तयाचे आयुष्य होता बहुदिवस संकट पडले धर्मा महत्व जाऊन सत्य लोका विधी लागे निवेदी महत्व मूर्तिमंत चतुरा वडवाळ शीघ्र श्रीनाथांत स्तव करून राहवले त्या कर्मा या परी सहा शिष्य गते सिद्ध कळा लादले नवते जगा माझी प्रसिद्धवंत सिद्ध नामी मिळवले चांगले सिद्ध धर्मसिद्ध देवसिद्ध भौमसिद्ध देवनसिद्ध भौमनसिद्ध कोकिल सुंदर चक्षतो आयुष्य नवसिद्धा माझारे विद्या ओपिली कविता सावळी देव जिंकुने सतरी विद्यावरून मिळवली बावन वीरांची कोणी वंदन केल्या सावळी विद्या सावळी विद्या कविता रत्न नवसिद्धा आतमध्ये 1,00,00,000 नागनाथांची विद्या प्रत्यक्ष परोपकारी सौम्यदक्ष क्रीडा करत नव्हतो 10 वरे खांड कौसन टिके
पुरुषचिक सर्प विषहरण ऐशी विद्या प्रभुकम असो ऐशी विद्या साबळी कवीत नवाने प्रकट केली जगात या परी दिवस लोटले बहुत कथा आवडतेली विप्रांची समाज योग सरला शेवट तो उद्भवला भैरवान आणि रामजी भक्त सोबत हेमकारक उद्भवला तरी त्या कथा अपूर्ण भागात होदलो भक्ती कथा अमृत ग्रंथ या परिचरपटीना श्रवण करावे सुरते दंडसूत नरहरी वंशी मालू संत गोपेशी अवधान विद्ये सावकाशी सुरते तुम्ही अवधारा स्वस्ती श्री ग्रंथ भक्तीचा समंत गोरसिका की मंगल सदा परिषद भाविक चतुर स्वक्त त्रिशद मंदहा श्रीकृष्ण आपण शिवम भक्तो शिरस्तु नवनाथ भक्ती श्री 37 अध्याय समाप्त। श्री गुरुदेव दत्त। श्री मच्छिंद्रनाथाय नमः। श्री वट सिद्ध नागनाथाय नमोस्तुते।